माऊलीचा रिझल्ट लागलाय आणि माऊलीचा सुद्धा पहिला नंबर आलाय. सर काय बोललेले? जर मध्ये वाटते आजीकडनं पैसे घेऊन पेढ दे. आणि आपल्या माऊलीचं ना आता चौथीच्या मनाने सर सांगते भरपूर असा अभ्यास करत असतो. सॉरी तिसरीच्या आणि आता चौथीला झाला काय. आणि सारखं त्याला बापूंचं सारखं ओरडणं असते अभ्यास करायचा. आता सुट्टी होती ना सकाळची जसं शाळा लागली तसं माऊलीचं आपलं ट्युशनला लावायचं काम होतं बापूंचं. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळी सकाळी का नाही अशी पाहुणे आले होते बघा, अचानकच आले होते. आणि मग काय पाहुण्यांसाठी बघा सरबत वगैरे करायला घेतला. तर आता उन्हाळा असल्यामुळे चहा वगैरे काही बनवलं नाही, तर सरबतच बनवला. आणि पाहुणे जातात का नाही तोपर्यंत बघा अक्षताची मॅडम आणि सर आले होते, तर त्यांना बनवायचे होते मस्त शेवया. तर असं कलरचे ना वेगवेगळ्या शेवया बनवायच्या होत्या. तर मग काय असं त्यांनी बघा केशरी, हिरवा, लाल आणि पांढऱ्या अशा 3 कलरच्या 4 कलरच्या त्यांना शेवया बनवायच्या होत्या. मग काय मॅडमनी बघा एवढं छान छान फुलं वगैरे बनवली होती ना, मला आता हे सगळे बघून का नाही जुनी आठवणी जाग्या झाल्या. तर मला पण छान वाटत होतं. तर खूप छान काय काय ते बघा त्यांना जसं जमेल ना मॅडमना तसं त्यांनी बनवलं होतं. तर हे बघून ना छान वाटत होतं आणि मला पण ना हे छान वाटत होतं बघून बघून. वेणी वगैरे घातली होती. आता हे सगळं ना त्यांनी बनवलं होतं. त्यांच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नात द्यायचं होतं त्यांना रोकत वगैरे म्हणून. तर आता आणि त्यांना का नाही सरांची पण मदत होती बघा. सर पण त्यांना थोडीशी मदत करू लागत होते. तर छान वाटत होतं हे. आणि माझं काय पीठ वगैरे मळून घ्यायचं होतं आणि आज शेवया म्हणलं तर पसरवायच्या वगैरे काय नव्हतं, तर ते मॅडमच करत होत्या सगळं. तर सरांची पण त्यांना थोडीशी मदत होती. हे बघा. आता मी पण ना शेवया करत ना त्यांच्याकडेच बघायचं चालू होतं माझं पण. तर कशा बनवतात, कशा काय करतात ना. तर आता मी आजपर्यंत इतक्या शेवया बनवल्या बघा. 3-4 वर्ष झालं मी शेवया बनवते. पण अशा म्हणजे की असं फुलं वगैरे वेणी काही कोणाची बनवलीच नव्हतं आणि कोण काही माझ्याकडे आलं पण नाही. आता पहिल्यांदाच मॅडम आल्या होत्या, पण ते पण त्यांच्याच म्हणजे की त्यांच्याच त्यांनी म्हणजे त्यांच्या हाताने त्यांनी बनवत होत्या. तर मला पण छान वाटत होतं. जरा वेगळं काहीतरी बनवतात. आणि आता अलीकडं आली की नाही जास्त का नाही व्हिडिओ शूट करत म्हणजे की व्हिडिओ शूट करते, पण अपलोड करायचं आणि एडिटिंग करण्यापासून ना राहून जाते. हे बघा एवढं छान वाटतं होतं का नाही. फुलं छान आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी का नाही एवढं पाटतं बघा 5 5:15ला उठले होते. तर एवढ्या सकाळी सकाळी ना उठणं असं आवरलं तर पुढे सांगतेच तुम्हाला. आणि आज अक्षताचा माऊलीचा ना रिझल्ट होता. मग काय शेळ्यांचं सगळं आवरलं आणि माझं पण सगळी कामं आवरली. तर आता सकाळचे ना 6 वाजले होते. तर आपलं 6 वाजायला तर 5:30ला तर दिवस उगवते आणि 6ला म्हणलं तर हे बघा असं कोवळं ऊन पडायला लागते. आता पाणी वगैरे सुटायची वाट बघत होती, तर 7ला 7, सव्वा 7, 7:30ला पाणी सुटत असते. तर सगळी बाहेरची कामं आवरून झाली आणि स्वयंपाक बनवायला घेतला बघा. आणि आज ना आमरस बनवायचं होतं. आमरस आणि चपाती. आता सारखं जर बघा जसं 1-2 दिवसाला ना माझं असं आमरस बनवायचं, आमरस चपाती बनावायचं चालू होतं. आणि आज 1 मे असल्यामुळं का नाही आत्या आले होते शाळेतनं झेंडा वगैरे फडकून आणि थोडंसं ना इकडचं तिकडचं म्हणजे माझ्यासोबत बोलणं चालू होतं आत्याचं. तर 1 तासभर ना मी आंबे असं भिजत टाकले होते एका म्हणजे पाण्यामध्ये आणि छान पीठ मळून घेतलं होतं. एक 10-15 मिनिटं अगोदर बघा मी कणिक मळून घेतलं होतं. तर छान भिजते. आणि आत्यांचं बघा मला थोडंसं इकडचं तिकडचं सांगायचं चालू होतं. शाळेतलं असं झालं, तसं झालं. आणि थोडंसं बघा 2 मिनिटं का नाही थोडंसं तेल लावून म्हणजे असं कणिक मळून घेतलं ना, तर छान चपाती होते. आणि मला जायचं पण होतं, तर पुढं कुठं जायचं कुठं नाही सांगते तुम्हाला. आणि थोडंसं ना म्हणजे की आता ही जी व्हिडिओ आहे का नाही माझ्या बहिणीची मुलगी आली ती बघा, तिचं शूट करायचं चालू होतं. तिला काहीच जमत नव्हतं. पण म्हणलं असं मी सांगितलं. म्हणजे की थोडंसं शिकवलं. आता अक्षता, माऊली आज काही घरी नव्हती, तर त्यांचा रिझल्ट होता. ती गेली होती दोघं पण शाळेत. तर आली बघा अक्षता. तर अक्षताचं म्हणणं होतं की माझा असे आता ह्याचा काही व्हिडिओ मी पूर्ण होता. मग ह्याचा काय आवाज ना मी बंद केलेला आहे, कारण इतकं गोंधळ चालू होता ना. हे काय म्हणते, ते काय म्हणते असं. आणि अक्षताला बघा बऱ्यापैकी छान मार्क पडले होते, कारण तिचं सगळं अवनच होतं. आणि माऊलीचं सुद्धा आता माऊलीचं बघू काय होतं त्याचं पण असंच असणार आहे. तर ते सुद्धा अभ्यास भरपूर करत असतं. आले बघा अक्षताचं जेवायला चालू होतं आणि इकडं माऊलीच्या पप्पांचं पण चालू होतं. दोघांचं रिझल्ट पण बघायला चालू होतं आणि जेवण पण चालू होतं. आता गॅसच्या भोवती एवढा पसारा झाला आहे बघा. आता पसाऱ्याकडे काही कोणी जाऊ नका बघा. का सकाळी सकाळी ना आज गोंधळ होता आणि मला जायचं होतं दत्ताला. दत्ताचं दर्शन घेऊन, स्वामींचं दर्शन घेऊन का नाही मला जायचं होतं. आणि ह्यांचं दोघांचा असा रिझल्ट लागला होता. माऊलीचं म्हणणं होतं की माझा पहिला नंबर आला.
सरांनी ना मला पेढे मागितले, दाजीकडनं पैसे घेऊन पेढे घेऊन असं बोलत होते सर. असं त्याचं म्हणणं होतं, सांगायचं चालू होतं. आणि अक्षताचं म्हणत होतं की आणि त्याला पण बघा सगळं अवनवनच होतं, माऊलीला सुद्धा. मग काय आता दमून दमून आला आणि लगेच जेवायला बसला. सकाळची ना सगळी कामावरून ना आम्ही आलो सांगोल्याला. तर मला घ्यायची होती मिशन. तर बघायचं चालू होतं कोणती, तर बऱ्याच प्रकारचे ना त्यांनी मिशन दाखवल्या. ब्रदर, सोनी आणि नॉव्हेल. आणि माझी जी पहिली मिशन होती ती नॉव्हेलचीच होती बघा. तर आता ती जुनी झालेली. तर रमेश, ब्रदर, सोनी अशा बऱ्याच एक 5-7 मिशनची ना त्यांनी नावं सांगितली. मग काय आम्ही रमेशचीच मिशन घेतली आणि आलो बघा. मग काय आल्याला काय दम निघतोय, तर माऊलीच्या पप्पांनी लगेच खोललं. तर स्वयंपाक बनवायचा ठेवला बघा. मग काही अशा जोडाजोडी करायला घेतलं. तर म्हणलं चला म्हणजे की आता कधी जोडून असं झालं होतं मला. आता ते 3-4 दिवस ना मिशन नव्हती घरात. तर मग काय लगेचच आम्ही दोघांनी असं जोडायला घेतलं. तर येताना का असं बॉक्स पॅक होतं बघा. आम्ही रिक्षातच आणली होती, कारण म्हणजे की आता थोडंसं हे होतं ना, टच वगैरे होऊ नये काय नाही म्हणून. तर बॉक्स पॅकिंग आलेली आणि वरून एक बॉक्स होता मोठा, ती पण साईडला काढून ठेवला. आणि मोटर परत आत्ता माऊलीच्या पप्पांनी लगेच जोडली. अगोदर मोटर पण आम्ही साईडला काढून ठेवलेली, तर ते पण जोडलं. आणि काय काय आलं ना ते पण तुम्हाला दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये. बरंच काही बघा, एवढं एक म्हणजे की पेटी, तर मिशनीचं जे काही सामान होतं ना ते सगळं बरोबर आलेलं. तेल वगैरे, ऑइल, परतनं हे आणि इस्कूर चावी वगैरे आलं होतं, एक रुमाल. आणि सगळं बघा मिशन वगैरे जोडून झाल्यानंतर ना स्वयंपाक बनवायला घेतला. मस्त आळूवड्या बनवल्या होत्या, बाजरीच्या भाकरी. आणि असं ना आमचं सगळ्यांचं मिळून जेवायचं चालू होतं. तर माझं स्वयंपाक होते की नाही तोपर्यंत सगळी बसली होती जेवणासाठी. मस्त बाजार आमटीचा बेत होता आज. आळूवडी, बाजार आमटी आणि थोडीशी ना मी दोडके वगैरे तळले होते, उडदाचे पापड आणि भरपूर साऱ्या असं सगळ्यांसाठी बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या. त्या सगळी जेवायला. आणि सकाळचं का नाही, सकाळचं बघा दुसऱ्या दिवशी सकाळचं का नाही, रात्रीच मी तांदूळ भिजत घातलं होतं. तांदूळ आणि सकाळी डाळ ते रात्री बारीक केलं, तर मस्त पीठ आंबलं होतं बघा. आता त्याची काही इडली बनवायला घेतली. आता जे शेवाळे होते ना, त्या दिवशी मी शेवाळे बनवले होते बघा घरी. तर त्याला पण ना मग गिऱ्हाईकाला ते पण देऊन टाकल्या. आणि सांबार बनवण्यासाठी की नाही अख्खंच टोमॅटो टाकलं होतं मी शिजायला, माझ्या आईच्या हातचं. आणि थोडंसं लिंबू टाकलं होतं इडली पात्रामध्ये. आणि एवढी छान इडली झाली होती की नाही, एकदम मऊ लुसलुशीत. आणि माऊली जर आगाऊपणा करत असते, ही जी माझी बहिणीची मुलगी आली होती बघा, तिचाच व्हिडिओ शूट करत होता. आणि सोबत मस्त इडली आणि सांबार तोंडी लावण्यासाठी असं सकाळचा बेत होता. मग काय नाश्ता वगैरे झालं की नाही आवरून, तर मिशनीची पूजा करायला घेतली. आता मिशनीची पूजा केल्याशिवाय तर मला कपडे शिवायचे नव्हते. अगोदर मिशनीची पूजा करून घ्यायचं होतं. आता बघा मोठी वस्तू असो किंवा छोटी वस्तू असो, ती स्वतःसाठी एकदम खास असते. तर अशीच माझ्यासाठी ना खास होते. तर आज मला खूप म्हणजे असं थोडासा आनंद झाला होता, एकदम खुश होते मी. तर एवढी मेहनतीने आणली होती ना. आणि कशी आहे ना मिशन ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता मी रमेशची आणली होती. आता पहिल्यांदाच अगोदरची जी होती ती नॉवेलची होती ती वापरली मी. आता म्हणजे माझ्या एका मैत्रिणीचं म्हणणं होतं, मी तिला विचारलं होतं म्हणजे की कोणती घेऊ मिशन कोणती नाही. तर त्यांचं म्हणणं होतं की हेच घ्या, रमेशचीच घ्या. आणि माझी पण रमेशचीच आहे. आता नॉवेलची ना एकदम जुनी खटारा झाली आणि तिची इतकी आवाज येते ना, म्हणजे जसं जुनी होईल ना तशी आवाज येते, हे जे काय आवाज वगैरे येत नाही असं त्या ताईंचं म्हणणं होतं. मग काय त्यांचंच ऐकलं, हेच घ्या. मला असं चला बघूया आपण पण वापरून कशी आहे कशी नाही. आवाज तर एकदम अजिबात बिलकुल थोडासा आवाज येत नाही बरं का मिशनीचा. आता मी कपडे वगैरे शिवायला लागले ना, तर पूर्णपणे आवाज हे करून घेते आणि तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते. अजिबात थोडासुद्धा आवाज येत नाही मिशनीचा. आता फुलं म्हणलं तर आमची तर काय फुलं वगैरे भेटत नाहीत बरं का. माऊलीनं थोडीशी आजूबाजूची शेजारची त्यातनं गोळा करून आणली होती, त्याचीच पूजा करून घेतली. परत आत्यांनी पूजा केली आणि 5-6 पोरींनी मिळून आम्ही पूजा केली. तर कशी वाटली मिशन माझी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. आता सकाळचे बघा 10:15 वाजलेले आहेत आणि माझं म्हणलं तर घरातला असा पसारा वगैरे पडलेला आहे. तर आज ना रविवार असल्यामुळे बघा इडली सांबारचा बेत होता. सकाळी सकाळी पोरांसाठी सगळ्यासाठी इडल्या केल्या आणि शेवया पण ना भरपूर शेवया आल्या. तर दिवस एक आठवडा झाला बघा व्हिडिओ काय शूट केला नाही, तर शेअर केला नाही तुमच्याबरोबर. तर सगळं व्हिडिओ ना मी तुमच्याबरोबर आजपासून ना हळूहळू सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. तर व्हिडिओ नक्की बघत जा. तर आता सकाळचे ना 10:15 10:30 वाजत आले. तर शेवया वगैरे बनवायचं, तर माझे कामं स्वयंपाक वगैरे करून घेतला. तर भांडी कपडे सगळं झालेलं आहे.
आणि स्वयंपाक म्हणलं तर आज इडली सांबारचा बेत होता. पोरांना जशी सुट्टी लागली ना तसं मी अजून इडली सांबार बनवलं नव्हतं. ती सगळी आवरली. आणि काल ना मिशन आणली बघा माझी. तर म्हणतात ना वस्तू छोटी का असताना पण ते स्वतःसाठी खरंच खास असते. तर असंच माझ्यासाठी पण ही वस्तू खास आहे. तर बघा मी असं पूजा वगैरे करून घेतली विष्णूची. जसे की आता आमच्याकडे बघा खेडेगाव असल्यामुळं का नाही फुलं वगैरे भेटत नाही, झेंडूची फुलं वगैरे. तर जसं की माऊली बाळाने आपल्या साधी सिंपल फुलं आणली होती, तेच फुलं वाहिली मी. विष्णूसाठी पूजा केली. हे बघा अशा पद्धतीने ना आपलं साधं सिंपल पूजा केली. आणि आता आजपासून मला मिशनला बसायला सुरुवात करायची. ब्लाऊज भरपूर पडले शिवायचे. चला आता शिवाय बनवायला घेते. 10:30 वाजले. जसं उन्हाचा कडाका वाढतोय ना तसं शिवाय काय होत नाहीत, कारण मोटर गरम होते त्याच्यामुळं होत नाही. कालच ना आपलं भरपूर असं घर आला होता. काल पण बनवल्या शेवया. आणि इकडं जा तिकडं जा सगळ्या कामामुळं तर मला काय व्हिडिओ शूट करणं झालंच नाही. सॉरी, त्या एडिटिंग करण्यावाचून राहून गेलं. तर व्हिडिओ शूट करून ठेवलेत, सगळे व्हिडिओ शूट करून ठेवले, ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर इकडं ना असं भरपूर गरा आलेलं आहे. परत गव्हाचं पीठ वगैरे दोन्ही जसं की जसं पाहिजे तसं प्रत्येकांच्या आवडीनिवडी. आणि गवताला म्हणलं तर एक आठवडा झालं बघा गवताला ब्रेक आहे. तर बापू चालत असतात गहू दररोज. काल पण आणलेलं, परवा आणलेलं. कंप्लीट एक आठवडा झालं गवताला ब्रेकच आहे माझा. खरं सांगायचं म्हणलं तर आता फक्त एक शेळीच राहिली. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी. फक्त आणि फक्त एक शेळी राहिली. जास्त काय गवत लागत नाही. बापू एक वज आणते तर ते 2-3 दिवस जाते. तर चला शेळ्या वगैरे बनवायला घ्यायच्यात आता. एकटीच राहिलेली आहे. तर आपलं पिल्लू आणि जाई जुई जे होते ते दोन्ही पण विकून टाकले. आणि एक होतं बोकाड होतं ते पण विकून टाकलं. आता फक्त आपली शेळी राहिली. तर असं उन्हाचा कडाका झालेला आहे. चला शेवया बनवायला घेते. असं उन्हाचा कडाका होतोय. सकाळी सकाळी परत शेवया बनवून मला मिशनीवर पण बसायचं आहे. बघा कपडे भांडी सगळी आवरून घेतली. आणि असा घरात ना सगळा पसारा झालेला आहे. तर आईनी ना माहेरी गेल्यावर आईनं आणि बहिणीनं असं कांदा दिले होते बघा. भरपूर सारे कांदा दिलेले आहेत. ते पण आहे ठेवलेलं आहे. आणि काल माऊलीच्या पप्पांनी थोडासा बाजार आणला, जे काय आपलं संपलं होतं ना ते. तर अजून मला सांडगं थोडंसं बनवायचं ना, त्याच्यासाठी मी मटकीची डाळ आणि पापड बनवावं म्हणून ना उडदाची डाळ आणायला लावली. जे काय थोडासा बाजार संपला होता ते आणलं. आणि काल परवा ना रेशन पण आलं होतं बघा. रेशन वगैरे भरून ठेवले. आणि येताना ना बहिणीने मला तिच्या रानातली असं बाजरी दिलेली 2-3 पाहिल्या. आणि परत इकडं असं मका पण दिलेली शेळीसाठी भरपूर अशी वाळवून ठेवलेली. तर चला